शहरात मतदान करण्यासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या एका कुत्र्याने हल्ला केल्याची घटना आज समोर आली आहे। या हल्ल्यात 10 ते 15 जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेविषयी सविस्तर माहिती अशी की आज 15 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास जालना शहरातील सरस्वती भुवन व शनी मंदिर परिसरात तसेच काली मस्जिद परिसरात मतदान करण्यासाठी बाहेर पडलेल्या काही मतदारांवर व नागरिकांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला। एका मागोमाग एक या कुत्र्याने नागरिकांना चावा घेतला। कोणाच्या पायाचे लचके तोडले तर एका जणाच्या हाताचा करंगळी तोडून या पिसाळलेल्या कुत्र्याने जखमी केले। यामध्ये जखमींची नावे पुढील प्रमाणे आहेत: शिवराज गणेश देवारी, शेख मोबिन, तारेक सुबानी, पूर्वेश कृष्णा सुपारकर, नासेर चाऊस, राजश्री कसबे अशी या जखमींची नावे आहेत। या संदर्भात जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर यांच्याशी संपर्क साधला असता यामध्ये 2 जणांची प्रकृती ही गंभीर असल्याचं समजतंय। एकूण 15 जणांना या कुत्र्याने चावा घेतल्याची अधिकृत माहिती डॉक्टर आशिष देवडे यांनी प्रसारमाध्यमांना दिली। या पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या अचानक हल्ल्यात शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत। कुत्र्याचा तात्काळ महापालिका प्रशासनाने बंदोबस्त करून शहरातील नागरिकांना भयमुक्त करावे अशी मागणी सुद्धा नागरिकांनी केली आहे। यात लहान मुलांना सुद्धा या पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला असून त्यांच्या आईवडिलांनी व नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय। तात्काळ महापालिका प्रशासनाने या पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शहरातील नागरिक करत आहेत। घटना घटी दादा? ये मिलन बाजार चौक के पास में जो कुरैशी मोहल्ले का अफान होटल है, यहाँ पर ये अपघात हुआ। यहाँ से जो कुत्ते ने काटना शुरू किया तो पूरी बाजार गली से, उसके बाद में जो है तो पीछे की मनियार गली, टट्टूपुरा, दुखी नगर, इस एरिया के अंदर ये कुत्तों का जो है तो काटते जमावड़ा चालू है लोगों के पीछे। बहुत तकलीफ हो रही है। और कुत्तों क्या मांग है आप तुम्हारी? हमारी मांग ये है कि जल्दी से जल्दी यहाँ से जो है तो ये कुत्तों को यहाँ से हटाया जाए। आम्ही मार्केटमधून येत होतो, मुलगी माझ्या हातालाच होती धरेल, ते बसेल होतं, त्यानं लगेच त्यानं पाहिलं, लगेच अचानक त्यानं धरलं कुत्र्याला। मग याईनं लात मारली तिच्या पप्पानं, तेव्हा सोडलं, नाही तर सोडण्यात नव्हतं ते। याईनं लात मारल्यानंतर सोडलं त्यानं। कधी झाली काही घटना? आता 2:30-2च्या दरम्यानमध्ये झाली। कुठल्या ठिकाणी झाली? हे आपलं मार्केटमध्ये जोशी दवाखान्यापाशी। मग आम्ही तिथं गेलो, त्या दवाखान्यामध्ये त्या डॉक्टरने घेतलं नाही, ते म्हणे घाटीला जाऊ द्या म्हणे। मग आम्ही इथं आलो। आज किती लोक आलं कुत्र्यांचा चावलं माहिती? तर कमीत कमी 10-15 20-25 जणांना चावलं कुत्र्या। काय मागणी आहे तुमची आता? आमची मागणी एवढी की कुत्र्याला इथं ठेवावं नाही, आमची मागणी ही आहे। काय नाव आहे? आज आम्ही वोटिंगसाठी बाहेर निघालो होतो, तर नेमकं आम्ही नाव सर्च करत होतो, वोटर आय डी कुठे आपलं ते एरिया बघत होतो। तर हे सरस्वती भुवन शाळा नाही का, तिथं आम्ही उभं होतो आणि नेमकं मागून एक कुत्रा आला आणि ते चावला त्यांनी माझ्या वाईफला। आणि ते असं वाईफलाच चालवा नाही, 15 ते 20 लोक पूर्ण एवढे जे एरियामध्ये पूर्ण भरलेले आहे। तर आम्ही आलो हॉस्पिटलला, सगळ्या लोकांना, काही लोकांना हात तोडलं, काही लोकांना पाय, असं आपलं छोटे 2-3 वर्षाच्या मुलांना पण चावलं ते। माझी प्रशासनाला एवढंच विनंती आहे की लवकरात लवकर त्या कुत्र्याला पकडावा आणि बाकी लोकांना मुलांना सेफ्टी पाहिजे, असं लवकर ॲक्शन घ्यावा। आणि मेन म्हणजे ते कुत्र्याला जखम झालेले आहे आणि जखम झाल्यामुळे ते चावला अजून डेंजरस आहे। तर लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं त्या कुत्र्याला पकडलं तर बरं होईल। आणि कलर त्याचा ब्लॅक कलर टाईप आहे कुत्र्याचा, म्हणजे ते ओळखण्यासाठी तुम्ही एवढी माझी अपेक्षा आहे की लवकर ॲक्शन घ्या आणि पकडा कुत्र्याला।